हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीद समागम दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा चिंचवे तालुका दिवा जिल्हा नाशिक या शाळेवरती विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरु के महल में था अमृतसर हर गोबिंद जी की टहल में था अमृतसर हर गोबिंद जी की टहल में बहादुर बालक की देख देव दे दिए त्यागमल को नाम सबसे तेग दे दिए बाबा बकाला कह दिया था 8वें गुरु 22 मंजियों में फिर तलाश की शुरू मक्खन शलवारे का मेरा पार लगाया मक्खन शलवारे का मेरा पार लगाया उसने गुरु लाखोरे लोगों को बताया जब नानक की नजर बसाया नौवें पातशाह जो बाद में आनंदपुर के नाम से सजा रखनीर में लगा गए कुछ ऐसा गाल सा उस तेज से ही बाद में जन्मा था खालसा उस तेज ही से बाद में जन्मा था खालसा कश्मीरी पंडितों ने लगाई वही गुहार एक धर्म को बचाने की गुरु से की पुकार बोले गुरु चलेंगे शहादत के रास्ते हम शीश वार देंगे हिंदुओं के वास्ते हम शीश वार देंगे हिंदुओं के वास्ते मजहब की आजादी पे करके दावेदारियां रोपड़ के पास दी गई थी गिरफ्तारियां मोहल्ला पढ़ के अपने गुर को सिमरिए मामा मोहल्ला पढ़ के अपने गुर को सिमरिए आनंद के लिए तेग बहादुर को सिमरिए उस तेग में ही कलम की ये लो जलाई है सतगुरु ने ही सरताज से गाथा लिखाई है सब मिलके गा रहे हैं जो आदर को देखिए मिसाल है जो हिंद की चादर को देखिए मिसाल है जो हिंद की चादर को देखिए साहेबजी यांच्या पुण्यतिथी 350व्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद शाळा चिंचवे तालुका देवळा या शाळेवरती चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. तर हे आपले या ठिकाणी 41 स्पर्धक इथं सहभागी झालेला प्रत्यक्ष आपली चित्रकृती रंगवताना इथं पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कला ज्या आहेत त्या विकसित होतील हे निश्चितपणे इथं दिसून येतं. छान आणि सुंदर अशा प्रकारच्या चित्रकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी देवरे सरांनी देखील इथे सहभाग नोंदवलेला आहे. खूपच छान सर. हे जेव्हा घडतं तेव्हा खऱ्या अर्थाने गुरु तेग बहादूर सिंग यांच्या पुण्यतिथीला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त होईल. अशा प्रकारची एक उपक्रमशील शाळा इथं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मुख्याध्यापकांनी देखील छान चित्र रंगवलेलं आहे. खूपच छान सुंदर. या ठिकाणी आपले उमराणा बिटाचे विस्ताराधिकारी सन्माननीय जाधव साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धा निकोप वातावरणात झाल्या किंवा कसे या संदर्भात त्यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे. अतिशय दिवसभर सकाळपासून छान उपक्रम झाला. सकाळी प्रभात फेरी काढली. बाहेर रांगोळी स्पर्धा झाल्या. एका वर्गामध्ये निबंध स्पर्धा झाल्या. एका वर्गामध्ये वक्तृत्व स्पर्धा झाल्या आणि या ठिकाणी चित्रकलेच्या स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. 41 मुलांनी या चित्रकले स्पर्धेत सहभाग घेतला होता. अशा प्रकारची ही शाळा उपक्रमशील शाळा आणि प्रत्येक उपक्रम सातत्याने राबवणारी अशी शाळा आहे. आणि या शाळेला या ठिकाणी साहेबांनी अचानक व्हिजिट दिली आणि त्यांच्या पाहणीमध्ये लक्षात आलं की अशा प्रकारचे सगळे उपक्रम इथं यथोचितपणे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे इथं राबवले गेले. त्याबद्दल साहेबांनी या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांना अतिशय सन्मानपूर्वक शब्द आणि पुनश्च एकदा साहेबांचं मनापासून आभार.
धन्यवाद. अमृतसर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरगोविंद व आयोजित केलेले आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये या विभागामध्ये हे विद्यार्थी आयोजन या ठिकाणी केलेले आहेत. मोठा गट 5वी 6वी 7वी या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या मनामध्ये असणारी संकल्पना ते शब्दात मांडत आहेत. 500 शब्दांची मर्यादा राखून हे विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. प्रत्येक स्पर्धकाला या ठिकाणी अशा प्रकारचा या ठिकाणी हिंददी चादर या उपक्रमांतर्गत या ठिकाणी सन्माननीय विस्ताधिकारी जाधव साहेब इथं उपस्थित झाले आहेत. लहान मुलांनी ज्या रांगोळ्या काढल्यात त्या रांगोळींना त्यांनी विशेष करून धन्यवाद दिले. लहान लहान मुलांनी इतके छान रांगोळ्या काढल्या त्याबद्दल त्यांनी या उक्तीप्रमाणे या ठिकाणी ही रेखांकृती काढण्यात आलेली आहे. तर ही छान समाजापर्यंत ही भावना विद्यार्थ्यांच्या लेकरांच्या माध्यमातून जाईल. 1 ते 4 गटाचे या विद्यार्थिनी 3री 4थीच्या विद्यार्थिनी 2रीच्या काही देखील आहेत तिथे. त्यांनी गुरुद्वारा मंजियों में फिर तलाश की शुरू मक्खन शाल बाड़े